आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। मतदाना दिवशी कीर्तीकरांसह त्यांच्या पत्नीने ठाकरेंची बाजू घेतली। गजानन कीर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करा, शिवसेना उपनेते शिशिर शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। शिशिर शिंदे हा माझा जुना सहकारी, पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्यामुळे मला काढण्यात यावं म्हणून त्यांनी पत्र लिहिलं। मी शिंदेंसोबतच गजानन कीर्तीकर यांची भूमिका। गजानन कीर्तीकरांविरोधात पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। गजानन कीर्तीकरांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना नेते नाराज असल्याची माहिती। शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तीकरला बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तीकरांचा कट होता। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा गंभीर आरोप। कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील, दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन कीर्तीकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं, अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता, असा माझा स्पष्ट आरोप आहे। अहमदनगरमध्ये ईव्हीएमच्या खोलीत अनोळखी व्यक्तीचा वावर, व्हिडिओ ट्विट करत निलेश लंके यांचा आरोप। अपुऱ्या माहितीच्या आधारे लंकेंनी व्हिडिओ ट्विट केला। सीसीटीव्हीची वायर दुरुस्त करण्यासाठीच कर्मचारी गेला होता, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना निवडणूक आयोगाची सूचना, संविधान धोक्यात आहे अशी विधानं करू नये, आयोगाची सूचना। निवडणूक आयोगाची व्यवस्था ही गैरव्यवस्था, स्लो मतदानावरून अनिल देसाईंचा हल्लाबोल, नियोजन नव्हतं, मतदारांची गैरसोय झाली असंही केलं वक्तव्य। मतदारांवर शेवटी मतदानाची जी काही गती असते, किती वेळ लागतो, एक माणूस आतमध्ये गेला की तो तिथे जोपर्यंत बाहेर येत नाही दुसरा मतदार आत जाऊ शकत नाही आणि ढिसाळ व्यवस्था होती। त्या ढिसाळ व्यवस्थेचं सगळं नियोजन हे आलं पाहिजे। निवडणूक आयोगाचं महाराष्ट्रात अकार्यक्षम काम, मग कमी मतदान व्हावं म्हणून निवडणूक आयोगाचे प्रयत्न आहेत। जितेंद्र आव्हाडांचे पुरावे दाखवत गंभीर आरोप। तर पराभव झाला तर मतदान कमी झाल्यानं आम्ही पराभूत झालो, हा नरेटिव्ह सेट करण्याचा आव्हाडांचा प्रयत्न असल्याचं प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। कार्यक्षम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामुळे महाराष्ट्रातलं मतदान कमी होतं। आम्हाला लाज वाटते की अतिशय दुर्गम भागात आसाममध्ये 78% मतदान होतं। तर टीका करायला काहीच नाही, तर हे मतदान कमी झाल्यामुळे उद्या आम्ही पराभूत झालो, अशा प्रकारचे एक परसेप्शन अगोदरच सेट करण्याचा केविलवानाने दुर्दैवी प्रयत्न सन्माननीय जनाब जितेंद्र आव्हाड यांचा आहे।